नमस्कार. आज तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यश हज ब्लॉग्स युट्यूब चॅनल मध्ये. आणि मुळात तुम्हा सर्वांना कळायलाच असेल आपला थंबनेल बघून की आजचा ब्लॉग हा कशावर आहे आणि काय नाही. तर मुळात आपण सकाळी अंधेरी भरून आपण निघालोय आपल्या मामाच्या नाही तर आपल्या बाप्पाच्या गावाला जाण्यासाठी. तर मुळात तुम्हा सर्वांना मला सांगायला खूप आवर्जून आवडेल की आपण अंधेरी भरून आपण आता बऱ्यापैकी पोहोचलो आहे पनवेलला आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे हमरापूरसाठी, म्हणजेच आपल्या बाप्पांचं गाव. तर आता मध्ये पनवेलला जाता जाता जसं आपण हायवेने जातो तर पनवेल ठिकाणला आपले सर्वांचे लाडके आणि सर्वात जास्त सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजेच आपले अरुण दादा दत्ते. आपण आता त्यांच्या वर्कशॉपवर आहे. तिथे दादाचं मेन आणि मूळ वर्कशॉप आहे. तिथे दादा पनवेलचा दादा स्थानिक आहे राहणारा देखील. तसंच आता दादाच्या वर्कशॉपमध्ये कितपत तयारी चालू आहे कितपत नाही ते देखील आता आपण बघूया. आणि तसंच दादांनी तर अजून रिव्हील केलं नाहीये, कारण बरेच जणांना हा प्रश्न पडलाय की यंदा 2026 मध्ये दादा ना परेल वर्कशॉपला आहे ना गणशंकुरला आहे, तर दादा मुळात आहे कुठे, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर ते थोड्या काही दिवसात रिव्हील होणार आहे. दादा देखील आपल्याला सांगतील कुठे दादा असणार आहे, काय काय गोष्टी होणार आहे, या वर्षी काय नाही होणार आहे, सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल या चॅनलवर. तसंच आता आपण बघूया दादाच्या वर्कशॉपमध्ये किती आहे, कारण इथून सगळे साचे सगळ्या काही गोष्टी दादा आणतो आपल्या मुंबईच्या पट्ट्याला, म्हणजे आपल्या पप्पाच्या नगरी म्हणजे परळ भागात. तर तसं आता आपण पुढे वळूया. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण नक्की या चॅनल नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया याला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय. बऱ्यापैकी तुम्ही मुळात बघितलंच असेल, आपण दादाच्या वर्कशॉप मध्ये आत गेलेलो आणि कितपत तयारी चालू आहे कितपत बऱ्यापैकी झाली आहे ह्या सर्व गोष्टी तुम्ही सर्वांनी बघितल्याच असतील. तसं बऱ्यापैकी मूर्त्यांचे साच्यातून पीस बाहेर काढलेले जातात बाप्पाच्या, आणि प्रभाळ जी मागची असते त्याचं देखील बऱ्यापैकी काम आतमध्ये चालू आहे. आणि आत्ता दादाचा हा तर मूळ वर्कशॉप आहे. वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि. आपल्या भावाची टोपी पडलेली, भाऊ आता टोपी घेऊन येतोय. काय झालेलं? टोपी उडाली. कशी उडाली? 170 ला चालवणार, 170 असेल, 105 107 ची गाडी ती पळवतोय. आता कॅमेरा पकडू काही टोपी पकडू? कितींदा टोपी पडली अशी? 3-4 वेळा पडली रे. मग काय करायचं आता? गजेशानाय भालचंद्र. दिवसभरात गाडी चालवून तोंड एकदम असं किचकिचायला लागली आहे. तुम्ही जर थोडा मुंबईच्या पट्ट्यातून थोडासा लांबच्या पट्ट्याला आलात तर तुम्हा सर्वांना निसर्ग आणि स्वर्ग आपण ज्याला म्हणतो, कोकण इज इक्वल टू स्वर्ग आपण बोलतो, त्याची खरी मजा कशी असते कशी नसते हे तुम्हाला सर्वांचा अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्की थोडा वेळ काढून तुम्ही असं कधीतरी लॉंग ड्राईव्ह साठी निघालं पाहिजे. माइंड रिलॅक्स होतं, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या गुंतल्या असतात त्याच्यातून बाहेर येतात. आणि त्याचबद्दल तुम्हाला असं काही निसर्ग मिळाला, म्हणजे जर असं काही दृश्य मिळालं तर कसं वाटेल तुम्हाला? तर जरा आपण थोडस ह्या दृश्याची मजा घेऊया, थोडस चेहरा वगैरे धुऊया आपला. गणेशाय धीमहि. आणि मस्त बरं वाटतंय. असं वाटतं डायरेक्ट आता ती उडी मारू, पण उडी नाही मारू शकत. पण खरंच खूप मस्त. तुम्ही माझ्या मागे पूर्ण बघू शकता ते कसं आहे.
इकडून पाणी सुरुवात झाली, आज थोडंसं खोल असेल. तर आता फ्रेश वगैरे झालो आपण, पुढच्या वाटचालीसाठी निघूया. झुक 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 अगीन गाडी, धुरांचा रेषा हवेत गाडी, पळती झाडी पाहूया. मामा मामा नाही, बाप्पाच्या गावाला जाऊया. तर नमस्कार, आपण फायनली पोचलो आहे आपल्या हमरापूरला, म्हणजेच आपल्या बाप्पाचं गाव. तर आता आपल्या प्रवासाची सुरुवात नेमकी इथे सुरुवात होणार आहे. आपण पोहोचलोय हमरापूरला. आता इथून आपण हमरापूरमध्ये कितपत आपला बाप्पा रेडी होतोय, बॅगेत कपडे भरले आहेत की नाही, जे काही घ्यायचे सामान, मोदक विदक सगळ्या काही गोष्टी घेतल्यात की नाही आपल्या बाप्पानी, आणि आपला बाप्पा आपला येणार आहे आपल्या मुंबईला 11 दिवसांसाठी, त्याच्या घरातल्यांपासून खूप जास्त लांब. तर आता बाप्पाला देखील जाऊन आपण विचारपूस करूया की बाप्पा काय मग तयारी वगैरे झाली की नाही झाली अजून. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. मी आणि माझ्यासोबत आहे माझा सर्वांचा लाडका, तुमचा आणि माझा देखील, म्हणजे आपला ईशान. तर आम्ही दोघे ब्लॉगला सुरुवात करतोय. तर आता आपण पुढे एक एक वर्कशॉप बघूया अमरापूरमधले, आणि कितपत तयारी कशी काय चालू आहे ती देखील बघूया. तर मग चला. आता आपल्या पहिल्या कार्यशाळेची सुरुवात होते, आणि मी जिथे मूळ उभा आहे माझ्या मागे इथून जी सुरुवात होते ती पूर्ण आपल्या कळवा गावापर्यंत एवढे सारे इथे कार्यशाळे आहेत, छोटे छोटे मोठे मोठे, कोणाच्या घरोघरी आहे, कोणाच्या दारोदारी आहे, असे प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा आहेत आणि साकारत आहेत आणि तयार देखील होत आहेत. तर आता सर्वात पहिली आपण व्हिजिट देणार आहे साई इच्छा कला केंद्राला. तुम्ही माझ्यासोबत थोडंसं या, पण बघूया. तर आता इकडे पहिलं वर्कशॉप आहे साई इच्छा कला केंद्र म्हणून, बघू शकतात. आणि तिथे बऱ्यापैकी गाडींची लोडिंग देखील चालू आहे, म्हणजे बाप्पा मुंबईला प्रस्थान घेत आहेत निघण्यासाठी, आणि आपल्या सगळ्या भक्तांना भरोभर असा खूप जास्त प्रमाणात आशीर्वाद देण्यासाठी. तर आता आपण जाऊया आणि थोडंफार तयारी कशी काय चालू आहे ती बघूया. तर या. ह्याला म्हणतात रब्बरचा डाय. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक फायबर, त्याच्यामध्ये मोल्ड टाकून आपण पीस बाहेर काढतो, आणि ही आहे रब्बरची डाय. ह्याच्यामध्ये आधी सगळं POP वगैरे लावून माती सगळी सेट केली जाते, आणि हे जे तुम्ही सगळे स्ट्रक्चर्स बघतायत, जसं धोतरचा पट्टा, पोटाचे दागिने, फेस, ह्या वगैरे सर्व गोष्टी एखाद्या मोल्डमधून बाहेर काढल्यावर रूपांतरमध्ये होतं अशा मूर्त्यांमध्ये. आणि मग ह्या सर्व अशा कच्च्या मूर्त्या आहेत. आणि तिथे बऱ्यापैकी अजून मग रब्बर काम वगैरे चालू आहे. तो आपला भाऊ डाय काढतो एक एक बाहेर तिथून. आणि इथे आपला ईशान पण आहे. ईशान, कसं वाटतंय? राईट लेफ्ट फ्रंट अँड बॅक सगळीकडे गणपती बाप्पा सोबत. सुंदर वाटतंय, मस्त वाटतंय. क्या बात. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता आपण आलोय आपल्या समीर कला केंद्रामध्ये, म्हणजे जिथे बऱ्यापैकी आपल्याला मोठ्या मूर्त्या बघायला मिळत आहेत. आणि तुम्ही बघू शकतात एक ते बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या मूर्त्या झाल्याच आहेत. आणि इथे थोड्याफार गौरीची पण तयारी दिसते आपल्याला, म्हणजे ज्यांच्या घरी गौरी गणपती वगैरे येतात, गवर गणपती, तर तुम्ही बघू शकतात इथे गवर. आता आपण आलोय आपल्या समीर कला केंद्रामध्ये, म्हणजे समीर कला केंद्र वर्कशॉप. आता या वर्कशॉपमध्ये गवर गणपतीची देखील सुरुवात बऱ्यापैकी झाली, म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडेच झाली आहे. आणि गणपती सोबत गवर देखील तुम्हाला बघायला मिळेल. त्यांच्या घरी 7 दिवसांची गवर गणपती असते. मोस्टली गवर गणपती गावच्या ठिकाणी जास्त असते मुंबईपेक्षा. तर तुम्ही बघू शकता तयारी कशी चालू आहे. अगदी माझ्या राईट लेफ्ट पाठी पुढे चारीकडे बाप्पाच बाप्पा आहे. तुम्हाला माहित नाही हा आनंद कसा असतो जेव्हा तुम्ही एखादा गणेश भक्त असतात, किंवा प्रत्येकाचं आपलं आपलं आहे.
आता आपण आलोय आपल्या कृणाल कला केंद्रामध्ये आणि इथे तुम्हाला अमरापूरमध्ये पूर्ण बऱ्यापैकी शाडू माती व पीओपी प्लास्टरच्या वगैरे सगळ्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या मिळतील. पण आता मी असं सहज ब्लॉग करतच होतो आणि तेवढ्यात मला आपला म्हणजे असे खूप मोठे आणि असे खूप सुप्रसिद्ध असे एक व्यक्तिमत्व भेटले. तर आता आपण त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया. तर जरा या. तर वेलकमिंग यू गाईज मोस्ट मस्त असं व्यक्तिमत्व असताना म्हणजे आपला गणपती बाप्पा. आणि बाप्पाकडून आपण थोडंसं 2 शब्द ऐकूया. बाप्पा, तुझं पहिलं स्वागत आहे आमच्या यश घाट ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मुळात तू आता येणार आहेस तर प्रत्येक भक्तांना ही चाहूल तर लागलेलीच आतुरता देखील आहे. पण तू कसा येणार आहेस, काय येणार आहेस हे प्रत्येकाला माहिती आहे. तू 2 शब्द काय बोलशील? काय पप्पाचं म्हणणं असं आहे की तो येणार आहे मोठ्या थाटात जल्लोषात. तुम्ही आगमनांची सुरुवाती कराच, तुमच्या हातात आहे कसं काय करायचं कसं नाही ते. पण बाप्पाला काय ओके, बाप्पाला 11चे 11 दिवस मोदक हवेत, कळलं? तर आवर्जून मोदक वगैरे तुम्ही सर्वांनी कराच. तर बाप्पा खरंच खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून तू 2 शब्द बोललास भक्तांची. तर तुम्ही आता बघितलंच असेल 11 दिवसांचा प्रवास चालू होणार आहे आणि लवकरात लवकर घरी जावा, मोदकची तयारी करा. बाप्पाच्या पूर्ण 11 दिवसांचा प्रवास हा तुमच्या प्रत्येकाच्या घरोघरी, प्रत्येकाच्या मंडळात आणि अशा सगळ्या प्रकारे होणार आहे. तर आता आपण थोडंसं पुढे वळूया आणि पुढच्या काही गोष्टी बघूया. तर चला. आपण आलोय आता लावण्य आर्ट्समध्ये, जे अगदी आपल्या रोडच्या सुरुवातीलाच लागतं. अमरापूरला शिरल्या आणि इथे बऱ्यापैकी मूर्त्या पूर्ण सजावट करून रेडी आहे, एकदम तयार पद्धतीत. म्हणजे बाप्पाला बसलं पाटावर की डायरेक्ट आपल्या घरी. तर चला मग कसे काय बाप्पा इथे आहेत सजले असले ते आपण बघूया. तर मग या. तू आज जातो. आपण आहोत आता बल्लाळ आर्ट्समध्ये, म्हणजे तिथे तुम्हाला 8 इंचापासून ते 12 फुटापर्यंत मूर्त्या बघायला मिळतात. आणि त्या सुद्धा अशा साध्या सुद्धा नाही, तुम्हाला बघायला मिळतील आपले मुंबईचे सिग्नेचर पॅटर्न्स. त्याच्यामध्ये आहे आपला चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि विविध प्रकारांचे. तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला लोकांना एक टूर करवतो बल्लाळ आर्ट्सची. तर मग या माझं. इकडे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी तुम्हाला फिनिशिंग, त्याच्यानंतर मग रेखीचित्र म्हणजे आपण आखणी असं म्हणतो. आणि प्रत्येक मूर्ती ही अशा प्रकारे घडवली आहे की जसं काही आपण अख्ख्या त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केली. जे एखाद्याने ज्यांनी कोणी बनवलंय त्यांनी अख्खं आपलं 100% मूर्ती केल्या बाप्पाला घडवण्यासाठी. तर मग तुम्ही हलकी हलकी क्लोज झलक घ्या. आणि आता तुम्हाला आपल्या गणेश गल्लीचा म्हणजेच आपला 22 ज्याला आपण म्हणतो आपला मुंबईचा राजा, आपल्या बाप्पाची एक झलक 2025 तुम्हाला इथे बघायला मिळते. तर थोडंसं इथे आपला 5.5 फुटाचा मुंबईचा राजा म्हणजेच आपल्या आकाश निर्मलची मूर्ती घालत त्यांनी गेल्या वर्षी मूर्ती घडवलेली 2025 ची मुंबईचा राजा ती इथे देखील आहे. आणि मुळात इथे येण्याचं मूळ कारण असं आहे की बल्लाळ आर्ट्सला तुम्ही आल्यामुळे तुम्हाला 8 इंचापासून ते 12 फुटापर्यंत अशा विविध साईजचे आणि आकारांचे गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात. आणि इकडचे तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल की कसं टेक्स्चर, इकडचं
कलाकारी, कशी बसण्याची पॅटर्न, ज्याला आपण बैठक असं म्हणतो, ते असे विविध प्रकार आहेत खूप साऱ्या, ज्याला मी बोलायला गेलो, व्याख्या करायला गेलो, तेच देखील मला कमी पडेल. तर आता आपण इथून बऱ्यापैकी सर्व हे बघितलेलं आहे. तर आता आपण इथून पुढच्या प्रवासाला निघूया. चलो. नमस्कार. आता आपल्यासोबत आहे आपला प्रथम भाई, म्हणजेच आपलं मी जेव्हा दिवाळीचा पहाटचा एक ब्लॉग टाकलेला दिवाळी प्रतिष्ठानचा, तेव्हा आपल्या भाईने तिकडे मोस्ट ऑफ सोशल मीडिया सगळं काही हँडल करतो. तर आता आपल्यासोबत प्रथम आहे. प्रथम तुझं सर्वप्रथम म्हणजे स्वागत आहे माझ्या यश ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये. तर तू व्ह्यूअर्सना काय सांगशील की तुझा अमरापूरचा अनुभव कसा आहे, आणि मुळात मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवर्जून चांगलं वाटेल की प्रथम हा फेटा, धोतर आणि पंच म्हणजे शेला, अशा तिन्ही गोष्ट बाप्पाच्या मूर्तीला ड्रॅप करतो बऱ्यापैकी. आणि तो आता किती तीन चार दिवसापासून तो आता इकडेच आहे अमरापूरमध्ये. आणि तो अशा बऱ्याचशा आर्ट्समध्ये म्हणजे अशा वर्कशॉपमध्ये जाऊन तो ते ड्रॅपिंगचं काम करतो मुळात. तर आपण त्याच्याकडून विचारू थोडंसं. तर ईशान थोडंसं जवळ तुझा अनुभव कसा आहे अमरापूरला, तुला काय वाटतं? म्हणजे मुळात एवढे दिवस कंटिन्यू चारी साईडला बप्पाच बप्पा, तुला काय वाटतं, तुझं कसं आहे? काय नाही, मन भरून आमचं असंच काम आहे. आणि मुळात मागीपेक्षा भाद्रपदमध्ये जास्त काम असतं, बरोबर? तर आपला भाऊ ड्रॅपिंग करतो, तर आपण त्यांनी केलेलं ड्रॅपिंग बघूया. तर मग या. तुम्ही लोकांनी शेती तर विविध प्रकारांचे बघितले असतील, पण गणपती बाप्पांची शेती कधी बघितली आहे का? एक मिनिट, ही नाही दाखवतो तुम्हाला, या माझ्या. ते माझ्या मागे गणपतीची शेती आहे, म्हणजे आपल्या बाप्पाची शेती तो दाखवतो. बघू शकतात फक्त बाप्पा आणि बाप्पा आणि बाप्पाच आहे. तर चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. चलो. तर नुकतंच रस्त्याच्या मधोमध जाता जाता सरळच्या पट्ट्याला मला एक गोष्ट बघायची आणि तुम्हाला लोकांना मुळात दाखवण्यासाठी दिसली. ती म्हणजे तुम्हा सर्वांना माहीतच असेल, 2025च्या टायमाला सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजेच आपले अरुण दादा दत्ते यांच्यातर्फे परेलचा महाराजा काहीतरी वेगळ्या रीतीने घडलेला. पण तोच एवढा मोठा बाप्पा, एवढी मोठी प्रतिमा तुम्हाला जर छोट्या मूर्तीमध्ये बघायला मिळेल तर कसं वाटेल? चला मग माझ्या अगदी राईट आणि लेफ्टच्या दोन्ही बाजूला तुम्हाला गणपतीचे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा बघायला मिळते. तर आता आपण थोडंसं जाऊन बघूया. आपण आलोय फायनली आपल्या आशिष आर्ट्समध्ये. आणि इकडे जसं गेल्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, आपला सर्वांचा लाडका आणि बघण्यासारखा देखावा म्हणजे परेलचा महाराजा. कारण लिटरली अख्खा बाप्पा 45 डिग्री बँड होता आणि बॅलन्सिंग होता. तर तेवढी मोठी प्रतिमा तुम्हाला सर्वांना लहान मूर्तीत बघायला मिळेल तर कसं वाटेल? तर दॅर यू गो. तुम्ही बघतायत, ह्याला म्हणतात छोटा परेलचा महाराजा. आणि ही मूर्ती घडवणारे म्हणजेच आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार आपले अरुण दत्ते दादा. दादांच्या तर्फे मूर्ती घडलेली. आणि प्रेम कुमार अण्णा म्हणजे ज्यांनी आपल्या परेलचा महाराजाची आखणी केलेली, माझा आखणीचा ब्लॉग देखील आहे गेल्या वर्षीचा. पण आता तीच एवढी मोठी मूर्ती तुम्हाला जर लहान पद्धतीत बघायला मिळेल तर कसं वाटेल? तर मग थोडं तुम्ही मूर्तीकडे वळूया. तर बघा, गजानन पद्मार्कं गजाननं अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तं उपास्महे. पुढच्या वाटचालीमध्ये आपल्याला आपल्या जस्ट पास होता होता आपल्याला रोहित आर्ट्स म्हणून दिसलंय. आणि त्याच्यामध्ये अगदी चिमुकले म्हणजे खूप गोंडस आणि गोड पद्धती छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर यात मी दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता अगदी गोंडस आणि अशा खूप गोजीरो आणि अशा छोट्या छोट्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. खूप अशा मस्त आणि खूप सुरेख आणि कशा मस्तच आहेत. एकूण एक मूर्ती बघू शकता, बालरूपापासून ते मध्यवर्गापर्यंत आणि त्याच्या वरच्या टप्प्याला.
गेल्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपल्या खेतवाडी पट्ट्यात आणि लालबाग परळ पट्ट्यामध्ये दोन्ही पट्ट्यांना अतिशय बॅलन्सिंग आणि काहीतरी वेगळ्या अशा मूर्त्या होत्या. दरवर्षीच असतात, गेल्या वर्षी देखील होत्या. पण एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बॅलन्सिंग मध्ये, पण त्याच मोठ्या मूर्त्या तुम्हाला जर छोट्या आकारात बघायला मिळाल बॅलन्सिंग पद्धतीत, तर ते बघण्यासाठी आपण आलो आपल्या विराट कला केंद्रामध्ये, जिथे तुम्हाला छोटे मूर्त्या बॅलन्सिंग पद्धतीत बघायला मिळतील. तर या मग बघूया. पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे एकदन्तम् उपास्महे. आपण आलो आता महालक्ष्मी कला केंद्रामध्ये आणि आता आपल्यासोबत आहे मयूर पाटील दादा. दादा, सर्वप्रथम मध्ये तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. दादा, तू आम्हाला गणेश उत्सव संबंधित आणि मुळात अमरापूरमध्ये गणपतीची सुरुवात कधीपासून होते आणि कशी काय होती, आणि मग जो काही आपला कार्यक्रम असतो तू थोडक्यात कसं काय सांगतो? माझ्या माहितीनुसार 4 पासून बघतो इथे कारखाने चालू आहेत आणि तो 7 मध्ये आपण थोडं काम केलं मोठा होतो, थोडंसं काम केलं होतं. आता जेव्हापासून सोशल मीडिया चालू झाले तेव्हापासून लोकांना समजून चाललं की अमरावती वगैरे गणपती बसतो. त्याच्यामध्ये जास्त लोकांना माहिती नसतं. लोकांना वाटत जास्त पेंट, पण पेंट जास्तीत जास्त गणपती अमरावती पेंट आणि दादा, हा म्हणजे ह्या गणपतीच्या कार्यशाळेला सुरुवात कधीपासून होती? मुळात असं काय महिना वगैरे? असं नाही, प्रत्येकाच्या याच्यावर आहे. गणपतीची क्वांटिटी कशी राहते, कोणाला किती लागते, कोणाचे 5,000 जातात, कुठे 10,000 जातात, कोणाचे 3,000 जातात. मग तो त्यानुसार गणपती तयार करते. कोणाचे म्हणजे वर्षभर होते, कोण नोव्हेंबरला करतो, कोण ऑक्टोबरला करतो. जास्त डिसेंबर चालू होतो जास्तीत जास्त. तर तुम्ही आता ऐकल्याच असेल की आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात अमरापूरमध्ये ही वर्षभरच असते चालू. ह्या कामाला कुठे अंत किंवा संप असा नाहीये. आणि त्यातूनच मागीमध्ये जास्त काही असते धावपळ, इथे फक्त भाद्रपद बघायला. नाही, ते धावपळ चालू होते. एकदा माहिती गणपती यायच्या अगोदरपासून धावपळ चालू होते. एकदा पेंटिंग कास्टिंग चालू होते. तर मागीपासून आणि भाद्रपद मध्ये दोन्ही ह्या आपल्या गणेशोत्सवाला इथे धावपळ अशीच असते. तुम्हाला इथे 365 दिवस वर्षाचा तुम्हाला इथे गणपती बाप्पा बघायला मिळेल. आणि मुळात अमरापूर का फेमस आहे, एक तर ते बाप्पाचं माहेर घर बोललं जातं. अरे, परत आलात? तुम्हाला आता तुम्हा लोकांना परत काय नवीन दाखवण्यासारखं आहे. आणि मुळात नवीन असं आहे की आपण अमरापूरमध्ये फक्त आणि फक्त गणपती बघण्यासाठी आलो नव्हतो, तर मुळात अमरापूर बघण्यासाठी आलेलो. कारण मी माझ्या अख्ख्या पूर्ण टाइम फेजमध्ये मी पहिल्यांदाच अमरापूरला आलो. आणि इथे नुकतंच गणेशोत्सव बघण्यासारखा नाही आहे, तर इकडचं आपलं राहणीमान लोकांचं, त्याच्या तिथे होणारे व्यवसाय आणि इत्यादी गोष्टी. आणि त्यातूनच माझ्यासमोर आता बऱ्यापैकी इथे खूप बघण्यासारखं दृश्य आहे. म्हणजे मागे तर बघू शकता. आणि तसंच थोडंसं ना ह्या पट्ट्याला थोडंसं काय करायला तर ह्याला म्हणतात मच्छीची शेती करणं. म्हणजे थोड्याफार अशा जातीच्या अंडी आणणं आणि आणल्यानंतर त्या अंडीना असं एक कुंपण घालायचं मोठ्या प्रकाराचं, आणि त्याच्यात पाणी साचवायचं, त्याच्यात ती अंडी सोडायची. की ती अंडी थोड्या एका कालावधीनंतर ती अंडी हॅच होतात, म्हणजे थोडक्यात ते फुटतात आणि त्याच्यातून माशी बाहेर येतात, पिल्लं. आणि मग त्या पिल्लांपासून होणारं जे रिप्रोडक्शन आहे, म्हणजे तशी त्या प्रकाराची इथे शेती केली जाते. तसं तिथे अजून एक कुंड आहे, हा दुसरा कुंड आहे, आणि अजून एक 3 नंबर कुंड आहे. असे 3 कुंड आहेत. आणि त्या कुंडांमध्ये तो जो माणूस आहे तो टाकलेलं खत म्हणजे ते मासे बाहेर येणार आणि मग हे लोक ते मासे पकडणार आणि मग जाऊन विक्री करणार. तर अशा खूप काही गोष्टी आहेत. गावच्या पट्ट्याला आल्यानंतर आपल्याला माहिती पडतात, आपल्याला त्याचा अभ्यास होतो थोडाफार.
आणि त्यातून थोड्या गोष्टी आपल्याला कळतात. तर हे सुद्धा खूप असं बघण्यासारखं आहे. थोडंसं हे आपण बघूया. आपण थोडस जर क्लोज गेलो ना तर आपल्याला बघा हे मासे दिसतील बघा. आता ह्यांना काय बोलतात, हे बोय मासे आहेत की काय आहेत मला माहित नाही, पण तुम्ही बघू शकता की ते बघा किती झिलमिल 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 होत आहेत. ते बघा पूर्ण मासेच मासे आहेत. ते बघा 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 ते बघा. मला तर पापलेट वाटतात. ह्या प्रकाराला म्हणतात माशाची शेती. तुम्ही बघू शकता. आपण आता आपल्या फाटकाच्या पलीकडच्या साईडला आलोय आणि आता आपल्याला जस्ट पास होता आपल्याला एक स्वर्ण कला केंद्र दिसलंय आणि इकडे सगळे बाप्पा रेडी आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त आता इथून त्यांना आपल्या घरी नेण्याचं फक्त तेवढंच वेळ राहिलंय. तर फक्त बघूया काय गोंडस आणि काय वेगळ्या रीतीचे बाप्पाचे मूर्ती आहेत. तर या आता आपण आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर इथे आणि आता त्यापैकी आपल्या आजूबाजूला विविध प्रकारची कला केंद्र आहे, पण त्यातूनच एक आपला श्री गणेश कला केंद्र आणि तिकडे 2025चे नामांकित गणपती बघायला मिळत आहे. तर या टप्प्यानुसार बघूया पटकन. तुमच्या समोर सर्वात पहिला म्हणजेच आपल्या सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश दिगोळे दादांचा आपल्या अखिल चंदनवाडीचा गोड गणपती. ही त्याची रेप्लिका बघा काय सुप्पम आणि काय बनवली आहे बघण्यासारखी. त्याच्यानंतर आपण थोडंसं दुसरीकडे वळूया आणि अगदी त्याच्या बाजूला आपल्या ज्या सर्वात खूप जास्त नम्र आणि अशा गोड ताई म्हणजेच आपले सुप्रसिद्ध रेश्मा खातू ताईंचा गेल्या वर्षीच्या मागी गणपती मधला कांदिवलीचा श्री त्याचा छोटासा रेप्लिका बघू शकता तुम्ही. जे गेल्या वर्षीची जी काही थीम होती आणि तुम्हा सर्वांनी जर माझा श्रीचा आगमन सोहळ्याचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लोकांना मला सांगायला खूप आवर्जून आवडेल की जिथे हा हनुमान होता ना त्याच्या मागून मी शूट केलेलं, जो माझा शॉट गेलाय कमीत कमी 90 केला. आता मी थोडस पुढे वळूया आणि आता आपल्या समोर आहे द मोस्ट आर्टिस्ट, ज्याला आपण बॅलेन्सिंग किंग असं म्हणतो 2025चे, म्हणजेच सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते दादांचा गेल्या वर्षीचा परळचा महाराजा तो खूप मोठा होता. मग त्याच एक परत 2026 मध्ये रूपांतर झालंय आपल्या श्री गणेश कला केंद्रामध्ये. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याच बरोबर आपण थोडस आपल्या परळ नगरीमधून आपण थोडं लालबाग नगरीमध्ये जाऊया, म्हणजेच आपला राजा तेजू कायाचा. त्याची देखील आपल्या इथे बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे, तर ती देखील तुम्ही बघू शकता. आणि पुन्हा एकदा छोटासा परळचा महाराजाचा रेप्लिका. आपण आलोय आता एका सुप्रसिद्ध मूर्तिकारांना भेटण्यासाठी, म्हणजे ते तुमचे आणि माझे देखील लाडके, आणि त्यांचं नाव आहे आपले सतीश दादा. आपण सतीश दादांना भेटायला आलोय आपल्या पेनला. अमरापूरचं आपल्या बऱ्यापैकी सगळं काही झालंय, मी देखील बघितलंच असेल. आत्ता आपण आलो आपल्या पेन भागाला म्हणजे सतीश दादांना भेट देण्यासाठी. आणि सतीश दादांचा पेन मधला वर्कशॉप म्हणजे आर्ट्स. चला आता दादांना जो भेट देऊया आपण. या नमस्कार. आज आपल्यासोबत खूप जास्त असे लाडके मस्त आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सतीश दादा, जे बकरी अड्ड्याला खूप
जास्त फेमस असतात आणि तुम्हा सर्वांना मला जास्त काय दादाबद्दल बोलायची गरज नाहीये, मी देखील दादाला ओळखतच असाल. आणि दादा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या यशघात ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये. आणि दादा, आत्ता बऱ्यापैकी परेल वर्कशॉप आणि गणशंकर या दोन्ही ठिकाणांचे बऱ्यापैकी भूमिपूजन वगैरे सगळी सुरुवात झालेली आहे. बरेच मूर्तिकार वगैरे येते. पण दादा, तुमचं पेणमध्ये दिसणं हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण मुळात कोणाला माहीतच नाहीये तुम्ही कुठे आहात. कारण तिथे बऱ्यापैकी चर्चा अशी चालू की सत्यजात यंदा कुठे आहे, काय यंदा कसं काय बघायला मिळणार आहे, कोणते मंडळ दादाकडे आहेत, कशा यंदा काय मूर्ती साकारणार आहे. आणि पेणमध्ये तुमचं इथे दिसणं म्हणजे हा खूप मोठा शॉकिंग आहे. तर दादा, तुम्ही आपल्या मुंबईच्या बाप्पाच्या नगरीमध्ये कधी पाऊल ठेवता? पहिलं तर तुमच्या मीडियाचा तुझा स्वागत आहे थँक्यू. पेणमध्ये आणि माझ्या श्री गजमुखा आर्टच्या या वर्कशॉपमध्ये तू वेळ काढून एवढ्या लांब दूरवर आलास. आज दादा म्हणून मला एक मान सन्मान मिळतोय आणि तू इथे आलास तेच माझ्यासाठी भरपूर मोठं आहे. आणि खरंच तुझ्या या मीडियाला, तुझ्या या कामाला यश लागू माझी इच्छा आहे. आणि राहिला प्रश्न भक्तगणांचा, तर सगळेच परेल वर्कशॉप चालू झालंय, गणपती चालू झालंय. ते केंद्रशासित जागा आहेत, त्यांना लवकर परमिशन दिलं जातं. आपण महाराष्ट्र शासनाच्या जागेत असतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडं महाराष्ट्र शासनाच्या हिशोबाने पावसाळी हवामानी म्हणून शेड भेटते. पण तेव्हा आपण जूनला आपण एंट्री मारणार आहे. आज तुला तारीख पण सांगतो, 14 तारीख ही मी एक डिक्लेअर केलेली आहे रविवार. त्या तारखेला मी मुंबईमध्ये श्री गजमुख आर्ट्स एक दिव्य स्वरूपात, एक भव्य स्वरूपात श्रीची गणपतीची मूर्ती मी इथे आता बनवतोय. त्याचं सध्या तर मी अपलोड करत नाही, पण 14 तारखेनंतर जेव्हा मी मुंबईत येणार गजमुख आर्ट प्रारंभ करणार, की तुम्हाला तिथे भक्तगणांना पाहायला मिळेल. जे माझं आजकालचं वर्क आहे आणि सगळ्यात मोठी बॉडी आपण या मार्केटमध्ये अपलोड करणार आहे. त्यासाठी नक्कीच तुमच्या भक्तगणांचं स्वागत आहे. नक्की 14 तारखेनंतर प्रारंभ झाल्यानंतर नक्की या तुम्ही आणि मला. तुम्ही आता ऐकलंच असेल, दादानी फायनली त्यांची मुंबईला येण्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे, 14 तारीख. तुम्हा सर्वांना मी विनंती करून सांगेन की आवर्जून 14 तारखेला या, कारण त्या दिवशी भव्य आणि दिव्य पद्धतीने काहीतरी वेगळं असं येणार आहे. हे तुम्हा सर्वांना बघायचं असेल तर तुम्ही 14 तारखेला आलात पाहिजे. दादांना देखील भेट दिली पाहिजे, कारण काय तरी नवीन असं येणार आहे. मी आता बोलत नाही, दरवर्षी बघा. गजमुख आर्ट दरवर्षी प्रत्येक मंडळांना, जे जुनं मंडळ असेल, नवीन मंडळ असेल, त्या सगळ्यांना मी देतच आलोय आणि सगळे ब्रँडच करत आलोय. आणि याही वर्षी सगळ्या जे पण नवीन येणार, जुने येणार, त्या सगळ्यांना ब्रँड करण्याचं काम हे गजमुख आर्टचं असणार आणि ते या जूनच्या नंतर दाखवण्यात येईल. येस, नक्कीच. आणि पुढच्या असेच नवीन नवीन अपडेट्ससाठी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि दादाच्या पुढच्या वाटचालीचे प्रत्येक अपडेट्स मी तुम्हाला शेअर करीन. तर आता आपण इथे दादांची भेट घेऊ. दादा, खरंच खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून 2 शब्द व्यवस्था सांगितल्याबद्दल. थँक्यू. तर काय मग, आवडला का पूर्ण ब्लॉग? मी एंड पर्यंत तो बघितलाच असेल, कारण हा ब्लॉग थोडा वेगळा आणि बघण्यासारखा होता. कारण या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांना एकतर माझा पूर्ण मेन म्हणजे प्रवास आहे आपल्या अंधेरीपासून ते हमरापूर, आणि हमरापूर मधलं गणेशोत्सव काय रीतीने साजरा होतोय आणि कशा गोष्टी येत आहेत त्या देखील आहेत. आणि त्यामध्ये हमरापूर गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे हे देखील आहे. आणि त्याच्यानंतरचा ट्विस्ट म्हणजेच आपल्या पेण मधल्या श्री गजमुख आर्ट्स, नेमकं आपल्या सुप्रसिद्ध मूर्तिकारांचं म्हणजेच आपले सतीश दादा, जे बकरी अड्ड्याला असतात. तर दादा देखील पेणलाच आहे आणि दादांचं वर्कशॉप देखील इथेच आहे. आणि दादा अजूनपर्यंत मुंबईत आले नाहीयेत, पण तो प्रश्न प्रत्येकाला आहे की दादा मुंबईत कधी येणार आहेत. कारण बरेच मूर्तिकार तर आपल्याला कळतायत कोण कुठे आहे, कोण कसं नाहीये, कोण कधी येणार आहे, कोण कधी नाही येणार आहे. पण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सतीश दादांनी येणाऱ्या 14 तारखेला आपल्या बाप्पाच्या नगरीमध्ये म्हणजेच लालबाग परळमध्ये पाऊल ठेवणार आहे. आणि 14 तारखेच्या नंतर असा एक मोठा धमाका होणार आहे, ते देखील दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि नवीन नवीन गोष्टींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याबद्दल थोडंसं लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. आणि असंच पुढे अपडेट्स आपण टाकत जाऊ, कारण आता येणारे पाद्यपूजन आणि पाठपूजन देखील आहेत. मग आपले होणारे भव्य आणि दिव्य पद्धतीचे आगमन सोहळा. तर असंच भेटत जाऊ नवीन नवीन ब्लॉग्स मध्ये. तोपर्यंत थोडं प्रेम करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.
बाय.